एका हिरव्या डोंगरांच्या पायथ्याशी एक गोंडस खारुताई राहत होती. तिचं नाव होतं चिंकी. चिंकी रोज झाडांवर उडी मारायची, बदाम गोळा करायची आणि सगळ्यांना हसवायची. एक दिवस अचानक गावातील पक्षी, ससे आणि लहान प्राणी गायब होऊ लागले. सगळे घाबरले, पण चिंकीने ठरवलं, माझ्या मित्रांना वाचवायला मी नक्की जाणार. तिने आपल्या मित्राला, हिरव्या रंगाच्या तोत्याला मिंटूला बोलावलं. मिंटू म्हणाला, हे खूप धोकादायक आहे. पण चिंकी म्हणाली, मैत्रीसाठी थोडं धैर्य दाखवावंच लागतं. आणि दोघेही निघाले जादूच्या जंगलाकडे. जंगलात प्रवेश करताच वारा गूढ झाला, झाडं हलू लागली आणि अचानक आवाज आला, परत जा, परत जा. पण चिंकी म्हणाली, नाही, माझ्या मित्रांना वाचवायचंय. थोडा पुढे गेल्यावर एक चमकणारी नदी दिसली. त्या पाण्यातून एक सुंदर परी बाहेर आली, तारापरी. ती म्हणाली, जर तुमचं मन खरं असेल तर हा जादूचा दिवा घ्या. अंधारात तो तुम्हाला रस्ता दाखवेल. दोघांनी परीचे आभार मानले आणि पुढे निघाले. जंगलात गुहा होती, काळी, अंधारी, भीतीदायक. चिंकीने दिवा पेटवला आणि आत गेली. अचानक गुहेत मोठा आवाज झाला, कोण आलं माझ्या राज्यात? तो होता भयजादू, काळा राक्षस. लाल डोळे, मोठं शरीर. मिंटू घाबरला, पण चिंकी म्हणाली, आम्ही आमच्या मित्रांना सोडवायला आलोय. राक्षस हसला, तुम्हाला वाटतं का तुम्ही मला हरवू शकता? चिंकीने दिवा उचलला, प्रकाश वाढला. राक्षस मागे सरकला आणि प्रकाशात त्याचं खरं रूप दिसलं. तो एक जादूने बदललेलं अस्वल होतं. तो रडत म्हणाला, माफ कर, माझ्यावर काळ्या जादूचा प्रभाव होता. चिंकी हसली, चुकी करणं चूक नाही, ती दुरुस्त करणं चांगलं. अस्वल पुन्हा चांगला बनला आणि सगळे प्राणी परत आले. जंगल पुन्हा आनंदाने भरून गेलं. ससे, पक्षी, तोता, चिंकी सगळे नाचायला लागले. सकाळचा सूर्य पुन्हा चमकू लागला, सान. आणि पडद्यावर लिहिले होते, खरी जादू म्हणजे मैत्री, धैर्य आणि माफ करण्याची ताकद. मुलांनो, जर ही गोष्ट आवडली असेल ना, तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चिंकीच्या दुनियेत सामील व्हा. सबस्क्राईब करा. रेनबो स्क्विरल.